श्री गणसाई समर्थ मोटिवेशन आणि आध्यात्मिक गप्पांमध्ये मी सौ ज्योतिताई दुसाने पाचोरा आपले सहर्ष स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। आपण सर्व स्वामी भक्त आहोत। मी स्वामी भक्त आहे आणि स्वामींच्याच कृपेने जे मनात येतं किंवा जे बघते मी आजूबाजूला ते लिहिते आणि ते बोलते पण त्या लिहिण्यामुळे बऱ्याच लोकांना नेमकं तत्व काय आहे हे समजवण्याचा मी प्रयत्न करते आणि बऱ्याच लोकांना ते समजतं ते की नेमकं तत्व काय आहे। तर आज अशाच एका तत्वावर मी बोलते आहे। ते तत्व असं की स्त्रीची हुन्नर। जर एखादी स्त्री हर हुन्नरी आहे, प्रश्न तो नाही, स्त्रीची हुन्नर हा प्रश्न नाही आहे, परंतु त्या हर हुन्नरी स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन। जसं एखादी स्त्री खूप हुशार आहे, तिला म्हणजे तिच्याजवळ ज्ञान आहे, डिग्री आहे, तर ती नोकरी करते। मग तिची इच्छा असते की माझं घर, माझे पती, माझे मुलं, माझा संसार सांभाळून मी नोकरी करेल। आणि जर तिला घरच्या लोकांनी सहकार्य केलं तर ते वाईट काहीच नाही। आणि एका पतीने पण आपल्या पत्नीमधली हुन्नर समजून घेऊन, ओळखून घेऊन जर ती नोकरी करते आहे तर तिला सहकार्य करावं, तिच्या घरातल्या लोकांनी तिला सहकार्य करावं, हे तिच्या घरातल्यांचं मोठेपण किंवा मोठे मन असतं। म्हणजे घरातल्यांनी जर तिला सहकार्य केलं तर कदाचित ती तिचं स्वप्न पूर्ण करू शकते। मग ती नोकरी असो, व्यवसाय असो। एखाद्या मुली खूप आजकाल खूप शिकत आहेत। मी तर काही मुली अशा बघितल्या आहे की त्या BCom MCom चांगल्या मार्कांनी पास झाल्या आहे, परंतु त्यांच्या पतीला नोकरी करणं आवडत नाही, पण त्या हुन्नरी आहेत। तर अशा वेळेला त्यांची हुन्नर म्हणजे काही व्यवसाय असू शकतो। मग तो घरगुती व्यवसाय, तर घरगुती व्यवसाय मग त्यांचे मुलं आहे, पती आहे, सासू सासरे आहेत, त्यांना कर्तव्य आहे। अशा वेळेला त्या मुली सगळं कर्तव्य सांभाळून जर त्यांचा व्यवसाय, घरगुती व्यवसायाला त्या मोठं करू इच्छितात किंवा त्या व्यवसायामधून आपलं स्वप्न पूर्ण करू इच्छितात की नाही, ह्या व्यवसायाची मला हौस होती, माझं हे स्वप्न होतं आणि मला ते छोट्यातून मोठ्याकडे न्यायचं आहे, असं जर मुलींना वाटत असेल, स्त्रियांना वाटत असेल, तर त्यांच्या या स्वप्नामध्ये त्यांच्या पतीने किंवा त्यांच्या घरातल्या लोकांनी सहकार्य करावं, हे त्यांचं मोठेपण। परंतु समाजाचा याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, मूळ तत्व हे आहे की समाजाचा या कर्माकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे त्या मुलीकडे किंवा त्या स्त्रीकडे आणि तिच्या घरातल्या लोकांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो पाहण्याचा दृष्टिकोन काही लोकांचा, मी सर्वच लोकांना बोलत नाही कारण समाजात खूप चांगले लोक पण आहेत, परंतु काही लोक असे आहेत की ह्या सगळ्या कर्माकडे त्यांना वाईट नजरेनेच पाहायचं असतं किंवा वाईटच विचार करायचे असतात। पण हे वाईट विचार म्हणजे खूप घातक असतात। असे लोक म्हणजे त्यांच्या मनात विचार कसे येतात की ह्या स्त्रिया कष्ट घेत आहेत आणि पैसे कमवत आहे, मग यांच्या पतीला हे कसं आवडतं किंवा यांच्या घरातल्या लोकांना हे कसं आवडतं, हा त्यांचा मनातला दृष्टिकोन। काही लोक बोलूनही दाखवतात, तोंडावर बोलून दाखवतात की एक बाई पैसे कमवते आणि तुम्ही काही ठिकाणी मी मुलं असे बघितले आहेत, म्हणजे पुरुष असे बघितले आहेत की मोठे मोठे प्रकल्प उभे करतात, पण आईबाप थोडासा तोडकामोडकाच पैसे देतात, त्यांच्या स्वतःजवळही काहीच नसतं। कारण 30-35मध्ये कोणते मुलं एवढे पैसे कमवणार, त्यांच्याजवळ काय असतं, तर आईवडिलांची परिस्थिती साधारण असते। अशा वेळेला हर हुन्नरी मुलांनी व्याजाचं कर्ज घेऊन ते व्याजाचं कर्ज ते स्वतः फेडतात आणि फार मोठे मोठे प्रकल्प उभे केलेले, परंतु नातेवाईकांजवळून मदत घेत नाही, नातेवाईकांजवळ पैसे घेत नाही, आपल्या आईजवळ किंवा पत्नीजवळही ते पैसे मागत नाही, परंतु स्वतःच्या हिमतीवर ते मुलं मोठे मोठे प्रकल्प तयार करतात। मग अशा मुलांना तुम्ही काय म्हणाल, अशा पुरुषांना तुम्ही काय म्हणाल? जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल वाईट दृष्टिकोन मनात घेतो त्यावेळेला अगोदर त्याची परिस्थिती, त्याचा स्वभाव, त्याच्या घरातील कर्म आपण जाणून घ्यायला पाहिजे। त्याशिवाय दुसऱ्या कुणासाठी एवढा मोठा वाईट दृष्टिकोन करणं म्हणजे आपल्याकडून पाप घडतं असं समाजाने मानावं, असं मला कुठेतरी वाटतं। म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आहे। आणि मला जसं स्वामींनी मला गुरुपद दिलं आहे,
आणि त्या गुरुपदाचा अर्थ म्हणजेच समोरच्याला मोटिवेशन करणं. आणि ते मोटिवेशन, ते मार्गदर्शन मी माझ्या लिखाणातून, माझ्या व्हिडिओमधून करत असते. हे मार्गदर्शन आपल्यासाठी खूप चांगलं असणार आहे. बरं, ते झालं. काही स्त्रियांना एक असं काही वृद्धापकाळामध्ये असलेल्या स्त्रियांबद्दल पण बोलते मी. मग त्यांना पती असतात, मुलं असतात, त्यांच्या सुना असतात. तर पण त्यांची जी सवय असते अगदी लहानपणापासून तर वृद्धापकाळापर्यंत, त्यांना दुपारचं झोपणं आवडत नाही, म्हणजे आराम आवडत नाही. दुसरी गोष्ट, काही ना काहीतरी कामं करायला आवडतात. आणि त्यांची पचनक्रिया किंवा पचनशक्तीच अशी असते की काहीतरी कामं करत असल्याशिवाय त्यांना भूक लागत नाही, त्यांना जेवण पचत नाही. मग अशा वेळेला त्या आपली हुन्नर जपण्यासाठी तर काही ना काहीतरी कामं करणारच ना. मग अशा स्त्रियांच्या पतींना पण, का रे म्हातारपणामध्ये पण तुझी बायको एवढं काम करते, का रे मुलांनो तुमच्या आई म्हातारपणातही एवढं कामं करते. तर हा जो समाजाचा बोलण्याचा दृष्टिकोन आहे, समाजाने तो बदलावा. कारण की ज्याची त्याची हुन्नर असते, ज्याचा त्याचा स्वभाव असतो, ज्याची त्याची हौस असते की आपण हे करावं. आणि चांगलं काम करण्यासाठी परमेश्वरही प्रोत्साहनच देतो. तो चांगलं काम करण्यासाठी कुणाला रोकत नाही. हो, वाईट काम करू नये, वाईट कामाची कुणालाही सक्तीच असावी, ती करूच नये. परंतु चांगलं काम करण्यासाठी कुणाला प्रोत्साहन द्यावं, अशी मी समाजाला कळकळून विनंती करते. श्री स्वामी समर्थ.